नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण नवीन एक अपडेट घेऊन आलो आहे। जे DMR एक्झाम पॅटर्न जो आहे तो बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही आहे की एक्झाम कशा पॅटर्नचे आणि कोणते क्वेश्चन पडतात, तर त्या संदर्भात आपण व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो। तर जे कोणा विद्यार्थ्यांना एक्झामचा पॅटर्न कसा असेल माहीत नाही आहे, DMR मध्ये कोणत्या सब्जेक्टचे किती क्वेश्चन पडतात वगैरे, त्या सगळ्या विषयी हा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा। व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला जर राहिलात तर तुम्हाला पूर्ण माहिती समजून जाईल की तुम्हाला कोणत्या वेटेजला सब्जेक्टला किती वेटेज द्यायचं आहे आणि कशी तयारी करायची, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजून जातील। आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आपण DMR नर्सिंग म्हणून आपलं यूट्यूबला चॅनल आहे, तर या चॅनलवर आपण मोस्ट ऑफ द DMRचे जे काही एक्झाम वगैरे आहेत त्या संदर्भात आपण व्हिडिओ टाकत असतो। आणि नर्सिंगच्या पण ज्या काही गोष्टी अपडेट होत असतील, एज्युकेशनच्या रिलेटेड म्हणा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणा, किंवा मग नंतर कोणते नवीन अपडेट वगैरे एक्झामचे वगैरे आले, ते प्रायव्हेट असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, त्या पण आपण व्हिडिओ म्हणून अपडेट टाकत असतो मित्रांनो। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। DMR एक्झाम ही आत्ताच झालेली आहे 2023 मध्ये मित्रांनो। तर सध्या आणखीन एक अशी चान्सेस आहेत की 2025 मध्ये पण DMRची दुसरी एक्झाम होईल, कारण नवीन जे काही कॉलेजेस झालेले आहेत 9-10, त्या कॉलेजेसमध्ये सध्या भरतीची गरज आहे। तर त्या कॉलेजसाठी आता सध्या हे वॅकन्सी येणं शक्यता जास्त आहे। त्यानंतर 900 जे स्टाफ नर्सेस आहेत त्यांचं प्रमोशन पण झालेलं आहे। त्यानंतर हे प्रमोशन झाल्यामुळं काय आहे, वॅकन्सीचे चान्सेस जास्त परत वाढलेले आहेत। आता बऱ्याच यूट्यूबवर अशा प्रकारे बरेच व्हिडिओ आहेत की ते सांगतात की 1 महिन्याने येईल, 2 महिन्यांनी वॅकन्सी वगैरे येईल, अशी त्यांचे वैयक्तिक सोर्सेस आहेत। पण जोपर्यंत ऑफिशियल नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही। पण आपण तयारीला राहणं खूप गरजेचं आहे, अपडेट राहणं, त्यानंतर डेली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे। कारण कसं आहे, DMRची एक्झाम ही खूप रेग्युलरली येत नसती। ही 18-19 आल्यानंतर डायरेक्ट 2023ला आली। आता 23 नंतर डायरेक्ट आता 25चं चालू आहे। पण हे प्रमोशन वगैरे झाल्यामुळंच हे चान्सेस आलेले आहेत आणि नवीन कॉलेजेस आलेले आहेत त्यामुळं। तर या संदर्भात जी कोणी याचा अभ्यास वगैरे करत आहे किंवा अभ्यासाची करण्याची इच्छा आहे, किंवा आता त्याचं जस्ट फायनल इयर पासआउट होणार आहे पण अभ्यासाला लागणार आहे, त्याला DMRच्या संदर्भात काही व्हिडिओ वगैरे माहिती नाही येतं, त्याविषयी हा तुमच्यासाठी व्हिडिओ आहे मित्रांनो। जेव्हा केव्हा एक्झाम येईल तेव्हा येईल, पण तुम्ही अगोदर पूर्ण तुमची तयारी ठेवणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, तर पहा व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका मित्रांनो। ही जी एक्झाम आहे 2025पर्यंत याच्यामध्ये येण्याची शक्यता आहे। तर पहा याच्यामध्ये क्वेश्चन किती असणार आहेत, तर DMRमध्ये युजली क्वेश्चन जे असतात हे 100 क्वेश्चन असतात। पर क्वेश्चनला 2 मार्क असतात मित्रांनो। एक क्वेश्चन असतो आणि त्याच्यामध्ये 2 मार्क तुम्हाला एका क्वेश्चनला विचारले जातात। क्वेश्चन त्यानंतर पाहायचं, हे क्वेश्चन जे असतात हे तुम्हाला 90 मिनिटामध्ये सॉल्व्ह करायचं मित्रांनो। हे महत्त्वाचं एक पॉईंट आहे, कारण 90 मिनिटं हे 200 जे मार्क्स आहेत 100 क्वेश्चनसाठी खूप कमी असतात। कारण यामध्ये तुम्हाला लॉजिकल ॲबिलिटी वगैरे हे खूप महत्त्वाचं एक पोर्शन असतो। त्यामध्ये तुम्हाला वेळ खूप कन्झ्युमिंग असतो, टाईम कन्झ्युमिंग असतो। मग त्या टाईम कन्झ्युमिंगला कव्हर करण्यासाठी तुम्हाला जे दुसरे प्रोफेशनल वगैरे आहेत त्यामध्ये तुम्ही परफेक्ट होणं गरजेचं आहे। ज्या वेळेस तुम्ही त्या प्रोफेशनल फील्डमध्ये जे कोणती आहे त्यामध्ये तुम्ही जर पूर्ण परफेक्ट झाले तर तुम्हाला या ठिकाणी वेळ थोडा जास्त लागला तरी चालेल। तर पहा त्यानंतर आहे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नसती। या DMR एक्झाममध्ये मुळातच निगेटिव्ह मार्किंग नसती, त्यामुळे तुम्हाला पूर्ण क्वेश्चन सोडवायला काही हरकत नाही आहे मित्रांनो। तर ठीक आहे, क्वेश्चन याच्यामध्ये असतात 100 क्वेश्चन असतात, त्यामध्ये तुम्ही 200 मार्क पर क्वेश्चनला 2 मार्क असतात। अशा प्रकारे 200 मार्क्स झाला आणि वेळ जो असतो हा 90 मिनिटाचा असतो आणि याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगचं काही नसते मित्रांनो। त्यानंतर पाहू कोणत्या याला किती मार्क वेटेज आहे। तर पहा सुरुवातीला काय आहे, सिरियल नंबर, सब्जेक्ट, क्वेश्चन्स आणि मार्क्स, अशा प्रकारे आपण हा बनवलेला आहे। पहा याच्यामध्ये सुरुवातीला जे आहे सिरियल नंबर 1, एकूण 4 जे आहे त्याच्यामध्ये पोर्शन आहेत, सेक्शन दिलेले आहेत। त्यामध्ये सुरुवातीचा आहे तो मराठी। आता मराठीमध्ये बऱ्याच जणाला ग्रामर वगैरे अशा गोष्टी पडतात, तर ह्या येत नसतात, तर तुम्ही ह्या गोष्टी अगोदरच तयारी करून घेतली पाहिजे। मराठी ग्रामरवर क्वेश्चन हे जवळपास 15 पडतात आणि त्याचे मार्क जे आहेत 30 असतात मित्रांनो। ठीक आहे, 15 क्वेश्चन आणि 30 मार्क। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा इंग्लिश सेक्शन जे आहे, हे दुसरा सेक्शन आहे इंग्लिश। यामध्ये तुम्हाला इंग्लिशचे ग्रामर, वोकॅब्युलरी, सिनोनॉम्स, ॲटोनॉम्स ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पडले जातात। त्यानंतर काही टेन्स गोष्टी, त्यानंतर डिग्री वगैरे, सेंटेन्स ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये पडतात। यामध्ये 15 मार्क असतात आणि 30 याच्यामध्ये 15 क्वेश्चन असतात आणि 30 मार्काचा याचा सेक्शन आहे इंग्लिशचा। त्यानंतर नेक्स्ट आहे पहा GS किंवा GK। GS म्हणजे जनरल सायन्स किंवा जनरल नॉलेज। याच्यामध्ये पण तुम्हाला 15 क्वेश्चन असतील आणि 30 मार्क असतील। याच्यामध्ये लेटेस्ट अपडेट जे काही GK वगैरे आहे तो क्वेश्चन वगैरे, त्यानंतर मग जनरल सायन्सचे जे काही क्वेश्चन आहेत ते याच्यामध्ये
पडतात मित्रांनो. मोस्टली ह्या पोर्शनमध्ये जास्त तर लेटेस्ट जे काही क्वेश्चन असतील किंवा मग लेटेस्ट कोणता सध्या एपिडेमिक डिसीज झालेला आहे वगैरे, काय आउटब्रेक झालेलं आहे डिसीजचं वगैरे, तशा प्रकारे पण याच्यामध्ये बरेच क्वेश्चन पडतात. मागच्या जी DMR एक्झाममध्ये झाली होती त्यामध्ये बरेच काही कोरोनाच्या रिलेटेड 1-2 क्वेश्चन पडले होते. तर असेच काही जे काही क्वेश्चन असतात त्या संदर्भात पण क्वेश्चन पडतात. त्यानंतर आहे लॉजिकल ॲबिलिटी. हा पोर्शन खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. लॉजिकल ॲबिलिटीमध्ये प्रॉब्लेम असा असतो की यामध्ये वेळ कन्झ्युमिंग जास्त असतात. तर तुम्हाला यासाठी टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये क्वेश्चन हे 15 असतात आणि मार्क पण याच्यामध्ये 30 असतात. जवळपास आता हे पहा, हे सगळे जे नॉन टेक्निकल आहेत याचे किती झाले, 30 आणि 30 60 आणि 30 आणि 30 60 अशा प्रकारे 120 हे क्वेश्चन 120 मार्काचं हे नॉन टेक्निकल झालं आहे. ठीक आहे. तर नॉन टेक्निकलमध्ये तुमचं प्रोफेशनल जे काही क्वेश्चन आहेत तर त्याच्या व्यतिरिक्त हे क्वेश्चन असतात. हे 120 झाले आणि उर्वरित जे आहे ते 80 मार्क. अशा प्रकारे हे 200 मार्काचा पेपर असतो. पहा, हे प्रोफेशनल जे काही तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, फार्मसी म्हणा किंवा नर्सिंग म्हणा, त्या डिपार्टमेंटचे त्या रिलेटेड क्वेश्चन प्रोफेशनलमध्ये पडतात. याच्यामध्ये 40 क्वेश्चन असतात आणि 80 याचे मार्क असतात. बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रोफेशनलमध्ये चांगले मार्क असतात कारण त्यांनी त्या फील्डमधूनच असतात, पण बाकीचे जे हे नॉन टेक्निकल क्वेश्चन आहेत या क्वेश्चनमध्ये जास्त मार्क कमी होत असतात त्यांचे. कारण तुम्हाला काय करायचं, या डिपार्टमेंटमध्ये या पोर्शनमध्ये कोणी जास्त लक्ष देत नाही. ज्यांना बेसिक चांगलं आहे मराठी, ग्रामर, इंग्लिश वगैरे जनरल जीकेचं, त्यांच्यासाठी हे चांगलं पडतं. पण तुम्ही काय करायचं आहे, सगळ्या जे कोणी आपले स्टुडंट आहेत आपल्या यूट्यूबला फॉलो करता त्यांच्यासाठी एक ॲडवाईस आहे की तुम्ही या पोर्शनला पण पूर्णपणे तयारी करणं गरजेचं आहे. ठीक आहे मित्रांनो. तर हे पोर्शन विसरून जाणं गरजेचं नाही आहे. या पोर्शनला तुम्ही मन लावून अभ्यास करणं गरजेचं आहे. पहा, प्रोफेशनलमध्ये 40 क्वेश्चन असतात आणि 80 याचे मार्क असतात. जवळपास आता हे सगळे मिळून झाले 200 मार्काचा हा पूर्ण पेपर झाला मित्रांनो. ठीक आहे. 120 हे मार्क आणि 80 मार्क हे, अशा प्रकारे हे पूर्ण एक्झाम पॅटर्न जो असतो DMRचा असतो मित्रांनो. या अगोदर आपण पण DMRच्या संदर्भात सिलेबसचा एक व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. आपल्या चॅनलमध्ये सिलेबसचा एक व्हिडिओ आहे. तुम्ही ते पण व्हिडिओ पाहून तुम्ही त्याच्यामध्ये पण सिलेबसमध्ये कोणते क्वेश्चन, कशा प्रकारचं कोणतं टॉपिक वगैरे असतो, सब्जेक्ट कोणता असतो, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सिलेबसचा व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबसचं पूर्ण माहिती कळून जाईल की आपल्या नर्सिंग फील्डमध्ये कोणत्या सब्जेक्टला किती मार्क वगैरे ह्या याच्यामध्ये दिलेले, पण त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस समजवलेला नाही मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि जे कोणी ह्या डिपार्टमेंटचे नर्सिंग फील्डची एक्झामची तयारी करते DMRची, ते जे कोण तुमचे कलिग असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना ह्याचा फायदा होऊन जाईल आणि त्यांना याचे मार्क किती, क्वेश्चन किती वगैरे हे समजून जाईल. मित्रांनो, जेव्हा मी ही एक्झाम देत होतो तेव्हा मला जवळपास 2 महिना एक्झाम राहिली होती, तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या होत्या की बाबा एवढ्या मार्क वगैरे असतं. कारण ह्या गोष्टी आपण जास्त लक्ष देत नाही. ह्या गोष्टी आपण खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये आपण मोस्टली आपल्या नर्सिंग फील्डलाच लक्ष देतो, बाकीचे डिपार्टमेंट फील्ड आपण लक्ष देणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्येच आपले जास्त मार्क काढत असतात मित्रांनो. जेव्हा केव्हा एक्झाम येईल त्यासाठी तुम्हाला ऑलरेडी मित्रांनो ऑल द बेस्ट करतो. एक्झामला चांगले परफॉर्मन्स द्या तुमचं आणि तयारीला लागणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही हार्डवर्क करत नाही तोपर्यंत तुमचं याच्यामध्ये रिझल्ट पण येत नाही मित्रांनो. तुम्ही जर अशी अपेक्षा करत असाल की जेव्हा येईल तेव्हा देऊ वगैरे आणि त्यानंतर ट्राय करत अपेक्षा करताल की लागेल वगैरे म्हणून, तर ते चान्सेस खूप कमी असतात. तर त्यासाठी तुम्हाला अभ्यास करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. DMR नर्सिंगकडून तुम्हाला खूप शुभेच्छा मित्रांनो. चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. असेच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला अपडेट राहा, जोडून राहा मित्रांनो. आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ येत राहतील. नवीन व्हिडिओ आपण अशाच प्रकारचा DMR संदर्भात कोणता तरी घेऊन येऊ. तोपर्यंत आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. थँक्यू मित्रांनो.